लाडकीला 2100 मिळणार नाहीत. शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा. महायुतीचा आश्वासन हवेतच. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा 10वा हप्ता बँक खात्यात जमा झालाय. मात्र महायुती सरकारच्या आश्वासनानुसार वाढीव 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विधानानं लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढलंय. राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत अशी वस्तुस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी मांडली आहे. मात्र 1500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जी कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. राज्याच्या उत्पन्नाच्या सुमारे 10% निधी केवळ लाडकी बहीण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर परिणाम होतोय. मंत्री संजय शिरसाट यांनीही सामाजिक खात्याचा 400 कोटींचा निधी लाडकीकडे वळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे निधी मिळत नसल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली असली तरी अर्थसंकल्पातही 2100 रुपयांची घोषणा मात्र केलेली नाहीये. सरकारची तिजोरी रिकामी असल्यामुळे लाडकीला वाढीव हप्ता देणं शक्य नाहीये. मात्र हेच वास्तव आता खुद्द मंत्रीच बोलून दाखवतायत. त्यामुळे काटेकोर पडताळणीतून लाडकीची संख्या आणखी घटणार आणि 1500 रुपयांवरच लाडकीला समाधान मानावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.